नमस्कार मित्रांनो, मी यश तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलला। तर म्हटलं बरेच दिवसांनी व्हिडिओज आले नव्हते यूट्यूबला, तर म्हटलं छोटी राईड करूया। राईड म्हणजे मी पेणला निघालो आहे गणपती वगैरे बघायला। जस्ट असंच मित्र आहे सोबत, एकटा नाही आहे, वैभव आहे सोबत। त्याला जस्ट असंच कॉल केला काल की बाबा मन करतं आहे गणपती बघायला जायचं पेणला। एकच कॉल लावला आणि तर तो बोलला काही जायचं। मी बोललो उद्या सुट्टी असेल तर निघूया करून। भावानी एका कॉलवर हा बोलला आहे आणि आज त्याची गाडी काढतोय आम्ही, तर तो गाडी घेऊन निघाला आहे। कॉल आलेला, बघू त्याला कॉल करतो परत। तर आत्ताच कॉलवर बोलणं झालं आमचं, निघाला आहे तो। आणि आज गोप्रोला मी कवर नाही घातला आहे, बोललो बघूया पावसात पण गाड्या वॉटरप्रूफ आहे, टेस्ट करूया आपण। आता मी अजूनपर्यंत तरी अंडर वॉटर वगैरे कवर घालूनच टाकलेला, तर आज विदाऊट कवर भिजवून बघूया, कॅमेऱ्याला सुद्धा उद्घाटन करूया। कुठे चाललं आहे? मार्शल कोणाजवळ बाई गाडी चालवतो? नाही, गणपती बघायला पेणला चाललाय, घरचे गणपती बघायला। बघूया, जाऊन तरी बघूया। ठीक आहे, चालव तू गाडी इथपर्यंत चालव आपल्या त्या। हां चला गाईस, निघतो तर आम्ही आता। वारीला चालले बाबा, तुझा लॅपलाच ठेवलं। पहिल्यांदा आलो मी तुला दुकान घेऊन माझ्याच हाऊस केले तुला घेऊन आलो असतो ना, मला एकट्याला तर भावांनो, आपण आता पेणमध्ये आलो आहोत आणि पेणला गणपतीचं माहेरघर असं म्हटलं जातं। तर बघू शकता इकडे सगळे प्रत्येक लाईनीत मूर्त्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कसलीच भारी वाटते बघा, पण ही असणार 5 फुटापर्यंत। भारी वाटते ना मूर्ती। आणि आपण आता चाललो आहे स्वराज। हे आपली भाऊ जी आवडलेली आहे ती एक मूर्ती आपल्याला आवडली आहे। ती मूर्ती बघण्यासाठी आपण मुंबईवरनं पेणला आलो आहे।
आणि मनातनं इच्छा अशी दाबून धरली आहे की भेटू दे आपल्याला ती मूर्ती. चला बघूया. ही पोज बघ कसली भारी वाटते. ह्या 2.5 फूट आहेत का? 2 फूट आहेत. तर भूक लागली आम्हाला. नाश्ता करायला बसलोय. दुपारचे 12 वाजता झाले. मूर्ती वगैरे आलो फिरून. अजून एकीकडे चाललं आहे. तर मध्येच हॉटेल दिसलं म्हणून थांबलो आहे जेवायला. काय करतोय बाई? कढीपत्ते काढतोय. तो बघ. अरे हा बघ. एखादा रोल राहू दे ना. मेन जो मधला भाग बघ ना. बादशाह काय म्हणजे खाऊ शकतो ना. आणि आईचे डोसा मागवलेला मसाला डोसा. तर नाश्ता करून आपण परत कारखाने वगैरे फिरतोय मूर्त्या बघत. ही मूर्ती आपल्या भावाला पाहिजे तर बघूया. दादा कुठून आली ही? अमरापुरी. इथे पुढे कोणाच्या गावचा अल्पेश करून कोण आहे? अल्पेश. हे अल्पेशची नाही आहे. होती काय? नाही बघितले तर नाही. मग विचारायचं नाव आहे काय? चल ना. तर मित्रांनो, आपण जी इच्छा ठेवलेली 2.5 फुटामध्ये आपल्याला जी मूर्ती हवी होती ती ह्या दादाकडे आत्ताच साचा बनवला आहे दादाने. आणि मूर्ती तयार करतो आहे तो 2.5 फुटाची. आपण खूप शोधली, नाही बोललं तरी पण 5 ते 6 मूर्तिकारांना आपण विचारून थकलो.
आणि शेवटी डिसिजन घेतला आपण पेणला यायचा दादाकडे आणि दादाने त्या खुश केल्या बोलतो हाय करून मूर्ती. तर बघू आपण. हे बघा तुम्ही बघू शकता मूर्ती अशी तयार होते. हा दादा एक मूर्ती बनवायला किती वेळ जातो? 1 तास. 1 तास. आणि मग नंतर मूर्ती सुकायला टोटल रेडी 1 तासात. 2-3 म्हणजे 2-3 तासात पूर्ण मूर्ती रेडी होते. 1 तासात पूर्ण रेडी. तर मित्रांनो 1 तासात पूर्ण ही मूर्ती बनवून रेडी होते. सुकून वगैरे पूर्ण 1 तासात ओपन होईल. हा बघा हा साचा आहे. साच्यामध्ये बनवत आहेत ते लोक. हा कात्या आणि सिमेंट आहे POP. हे साचे जेव्हा बनतात आधी मातीची मूर्ती बनते ना, त्याच्या साचा काढून मग नंतर आधी कधी पण मातीची मूर्ती बनते, त्यानंतर तिचा साचा काढून POPचे बनवले जाते. म्हणजे हे बघा ही समोर जी मूर्ती आहे ही मातीची बनली आहे. आता हिचाच साचा काढला जाणार. साच्यात काढायलाच ठेवला आहे तो. त्यानंतर मग त्या साच्यातनं POPची मूर्ती बनवतील. हा साचा रबरासारखा व्हायला किती वेळ लागतो काका? 10-12 किती? 10 ते 12 दिवस जातात? 10 10 ते 12 दिवस फक्त साचा बनवायला जातात तो. म्हणजे हा साचा डायरेक्ट असा रबरासारखा निघतो ना? म्हणजे कोणतीही मूर्ती साचा बनवायच्या आधी तिला मातीची मूर्ती बनवते, नंतर मग त्याचा साचा निघतो. मातीचं मॉडेल झाल्याशिवाय हां काहीच नाही. म्हणजे कुठल्याही मातीचीच बनवा, नंतर मग त्याची. फायबरची असो कशाची पण असो. ओके. पहिलं मॉडेल आहे मातीचंच बनवतात. बघा नंतर इकडे तुम्ही काही करा. शंभूराजांचं हे बनवत आहेत हारच. भाई मेहनत तर आहे, आपण बोलतो पण खूप मेहनत आहे. आधी अशी पूर्ण डिटेलिंगमध्ये मातीची डिटेलिंग करून घ्यावी लागते, त्यानंतर त्याचा छापा निघतो असा. आता ह्यालाच 10-12 दिवस जाणार बोलत आहेत. हे रबरासारखा बनणार, त्यानंतर मग तिचे POPचे तयार होतात. आता ह्याला जातील 1-2 तास. लगेच खोलणार की? हां घेतलं त्यांना, घेतला मला समजलं. जर कोणाला बघायचं असेल तर हे बघा इकडे स्वराज कला केंद्र जो हे आपण मॅपमध्ये टाकून येऊ शकता. आणि इकडे दादाचे नंबरसुद्धा आहेत. हे बघा साच्यामधनं निघते मूर्ती 2.5 फुटामधली. भाई ही खुशी ना मी नाही सांगू शकत तुम्हाला. पहिलीच मूर्ती काढतोय का ही 2.5 फुटामध्ये? पहिलीच मूर्ती आहे काढले आहेत. ही मूर्ती काढल्यानंतर मुंबईकर कोण आलं नव्हतं काय? 3 फुटामध्ये आहे बोलतात. तर मला जी मूर्ती हवी होती तर भेटली आपल्याला आणि ती आपण
बुक केली आहे. शोधली तर आहे, करायची बाकी शोधून शोधून बुक केली आहे. आणि आता एक मित्राला हवी आहे, ती वाली मूर्ती शोधतोय आम्ही. हेच आहे. अल्पेश ना? अल्पेश दादा कोण आहे? दादा ती शेषनागची मूर्ती हवी होती. हां शिल्लक नाही. मागून होईल. कोणाकडची मूर्ती आहे ती? माझ्याकडचीच बघा ना काय ते होईल तर. एक मूर्ती हवी होती मुंबईवर. साचा आहे. आता लगेच नव्हते. लगेच नाही हवी आहे. टाइम आहे फक्त आम्ही बुकिंग करायला आलोय. गणपती बघायचं हा. बघितलं ना तिथं. तो तिकडे बघितला. सेम 3 फुटाचा आहे ना तो शेषनाग. ही किती आहे? 3च आहे ना ही पण? भेटू कधी पाहिजे? हे सांग. मला आता चालू गेले. तर मित्रांनो 2-3 वाजत आल्यात आणि पावसाचं पण एकदम वाटतंय पाऊस येईल आता. तर निघालो आहे आम्ही परत मुंबईला. आता फक्त ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे, म्हणजे 1.5 hourमध्ये आम्ही पोहोचून जाऊ. फक्त ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे.